आपण टाइमर सेट करणार आहोत. त्यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर, पहिला चेंडू अवांतर आला म्हणजेच अवांतर रूपामध्ये एक धाव श्री गणेश केला गेला वाईट चेरपामध्ये. एक्स्ट्राने सुरुवात केली गेली. गोलंदाज पाहू शकाल सज्ज झाले विशाल. नक्कीच दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे. पंच सुरेख कामगिरी करतात या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल इम्तियाजी पठाण सर आहेत, जतीन भोयार सर आहेत, जय पवार सर आहेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांच्या आत परिपूर्ण करायचे ती आपण दक्षता घ्यायची आहे. जी नियम आहेत, जे रूल्स आहेत, ते रूलच्या अनुषंगाने आपण पाहतोय ही स्पर्धा खेळत असताना. यावेळेस ऑफिसच्या बाहेर खेळाडू होते. यावेळेस परंतु झेल टिपताना फटका सुरेख होता. खेळाडू आले होते. झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरले. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2. एक चेंडू 2 धावा धावफलक लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कनक इलेव्हन भांडुप या संघात झाली आहे. अजितदादा थोडी चर्चा करतात. खूप वर्ष एकत्र खेळले सुद्धा आहेत. आपण पाहू शकाल मुन्ना पठाण सर असतील, अजितदादा सर असतील, जय पवार सर असतील, जुने जाणते खेळाडू आहेत. आणि क्रिकेट असं खेळलं ना की कुठल्याही खेळाडूला मैदानाच्या दूर ठेवू शकत नाहीये. मुन्ना सर एक अप्रतिम ग्रेट फिनिशर म्हणून त्याची ख्याती आहे. त्यावेळेस पाहू शकाल प्रत्येक ऑफिसच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल केला. एक्स्ट्रा धाव नक्कीच धावफलक लगावले गेले. यामध्ये सर आपण चर्चा करतो की सिनियर खेळाडूबद्दल नक्कीच क्रिकेटवर थोडंसं दूर झालं, परंतु क्रिकेट त्यांच्या अंगामध्ये आहे, त्यांच्या रक्तामध्ये आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पंचाची भूमिका पार पाडायला लावली. आणि मैदान सुटत नाहीये, क्रिकेट सुटत नाहीये. पूर्ण महाराष्ट्र बाहेर त्यांचे दौरे असतात पूर्ण वर्षभरात. यावेळेस फटका आता सुरेख खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू निघून येतो जरा मिड विकेटला, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर मध्ये आलाय. यावेळेस थोडंसं वेगळं घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो जेव्हा जेव्हा बॅटर शॉट खेळतो, फटका चांगला लागला, चेंडू टप्पा पडल्यानंतर मैदानाच्या बाहेर जातो, परंतु थोडंसं वेगळं यावेळेस या चेंडूवर निर्माण झाला. मैदानात सुद्धा असं सांगितलं की चेंडू बाहेर जाऊ देणार नाहीये मी, कारण की मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळायचं, कारण की वेळ खूप गेलाय. चेंडूला सुद्धा वेळ वाचवायचा आहे. या अनुषंगाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. फुलटॉस बॉल. यावेळेस सचिन सावंत हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खाली खेळाडू आला. सुरेख झेल टिपला गेला आणि पहिला गडी बाद. यावेळेस बॅक थोडा आउट. लगेच पाहू शकाल हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. फुलटॉस बोलतो, परंतु बॅटची खालची टो लगावली गेली आणि फलंदाज बाद झाले. अली आपण पाहू शकाल अली सरांनी सुरेख झेल टिपला आणि फलंदाज सचिन सावंत बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असताना सतीश येत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. नक्कीच यानंतर होणारा सामना एका बाजूला पाहू शकाल संघर्षित म्हणजेच वालके स्पोर्ट्स. नक्कीच वालके सरांचा संघ त्यांनी पुरस्कृत केला, अचोलला बिलॉंग करतात. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा श्री सरांचा संघ खेळतो ना, तर वालके सरांचा नक्कीच चांगला सपोर्ट असतो, चांगला त्यांना प्राधान्य असतो. त्यांच्या नावावरचा हा संघ खेळतोय. आपण थोडे दिवस पाहिलं नक्कीच पाहिलं आदिवासी प्रीमियर लीग होती नंदुरच्या मैदानामध्ये. टॉप 8 मध्ये हा संघ आला होता, क्वार्टर फायनल प्रभूत झाला, परंतु 40+ चा सुद्धा तिकडे ठेवलं गेलं. आणि मागील पालघर भागामध्ये सुद्धा पाहिलं मागील 2 ते 3 वर्षापासून 40+ क्रिकेट खूप जोमाने सुरुवात झाली. आणि प्रत्येक 40+ खेळाडू ज्यांनी जे बॅट आपल्या किंवा कपाटामध्ये किंवा सुटकेमध्ये ठेवले होते दाराच्या मागे, ते बॅट पॉलिश करून परत एकदा बाहेर काढलेत खेळण्यासाठी. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. मिस टाइम नक्कीच झाला. डीप मध्ये खेळाडू खूप दूर वारा एक्स्ट्रा कव्हरला येईल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पॉइंट इथे मध्ये आले. थोडासा 2 माऊसनंतर चेंडू फील्ड केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 7. चेंडूची गोष्ट केली, चेंडू तर खेळ संपला गेला आतापर्यंत 4 चेंडू, 2 व्हाईट बॉल आलेत. आणि आतापर्यंत पाहिलं 1 सिंगल, 1 दुहेरी धाव, 1 विकेट आणि अजून 1 दुहेरी धाव. अशा प्रकारे षटक पाहायला भेटते. अजित दादा आपण पाहिलं तर नॉनस्ट्राईक एनवर आहेत. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत.
सतीश यावेळेस क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल चेंडू अंगापंचाला नॉन स्ट्राइकला थ्रो केला गेला. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. विकेट किपर पाहू शकाल राजूने सांगितलं की हट जा बाजू. आलाय चेंडू आणि फलंदाज बॅक छोडा आउट. धन्यवाद डीजे मास्टर राजू मिश्रा. आपण पाहिला सुरेखरित्या डायरेक्ट हिट केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रफिक सर असतील पाहू शकाल. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर परंतु राजू मिश्रा यांचं कौतुक करावं लागेल. यशरक्षक आहेत, ॲज अ ऑलराऊंडर आहेत, चांगले गोलंदाज चांगले बॅटर आहेत. आणि पाहू शकाल यावेळेस धाव करण्याचा प्रयत्न केला, चुकी केली असं म्हणावं लागेल. आणि राजू मिश्राची हाईट पर्सनॅलिटी पाहिली तर खूप वेगवान थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. आणि नॉन स्ट्राईक एंडवर यशचा उद्ध्वस्त केला. कालच्या शेवटच्या अंतिम रात्रीच्या सामन्यामध्ये विघ्नेश साखल तोडीने जे कारनामा केला होता ना, प्रीतम बारीला आउट करून, तो कारनामा राजेश मिश्राने केला यावेळेस. आणि तो निर्णायक विकेट होता सर प्रीतम बारी यांचा. आणि त्याच प्रकारे राजू मिश्राने चांगला बॅटर आहे सतीश, त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर आलेत रफिक. 14 मिनिटाचा वेळ अजूनही बाकी असेल. येणारे अजून तुम्हाला 19 चेंडू परिपूर्ण करायचे. बॅकफुट खेळायचा प्रयत्न होता, हलकी शॉपिल नक्कीच केली राजू मिश्राच्या माध्यमातून. परंतु चेंडूवाला निर्धाव. षटक क्रमांक पहिले संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली, धावा लगावल्या गेल्या ते म्हणजेच 2 गडीच्या मोबदल्यामध्ये मात्र 7 धावा धावफलकावर. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लगेच पाहू शकाल आजचा जो हाफ आहे ना हेमंत सर, 40+ हाफ आहे. 13 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायचे. अनिल गरज सर दक्षता घ्या, जास्त वेळ स्पेंड करू नका प्लीज. लगेच आपण तर पाहू शकाल अफजल यावेळेस गोल मागो सजवतील. लगेच हेमंत दादा जसे आपण सांगत होतो की 40+ आज हाफ आहे, परंतु हे जे खेळाडू होते त्यांनी खूप सारे मैदान गाजवलेत. जसे आपण पाहिलं गेलं तर संतोष सक्सेना सर आहेत, ते म्हणजे वालके स्पोर्ट्स या संघामध्ये ज्यांनी भारतीयचं प्रतिनिधित्व केलंय. 2000 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत गेला होता तेव्हा नक्की त्या स्क्वॉडमध्ये होते. असे खेळाडू ग्लेन वैते पण पाहतोय, त्यांनी 40+ क्रिकेट खूप सुरेख खेळत आहेत सध्याच्या घडीमध्ये. त्यावेळेस बॅटची बाहेरची गणना नक्कीच लगावली. राजू मिश्राने प्रयत्न चांगला केला होता. शॉर्ट टर्मॅनला कॅप्टन आहेत अनिलजी, चेंडूला फील्ड करतील, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. नक्कीच युट्यूब लाईव्ह आपण पाहिलं tenniscricket.in च्या माध्यमातून सुरुवात झाली तब्बल 2013 पासून. त्यानंतर प्रत्येक खेळाडू लाईमलाईटमध्ये आणलं गेलं. आणि त्या जर अगोदर यूट्यूब किंवा सोशल नेटवर्क असता तर कित्येक खेळाडू आपण पाहू शकाल लाईमलाईटमध्ये असते. इन ॲक्शन मैदानाच्या आधी पंच जे आहेत मुन्ना पठाण सर, ते सुद्धा लाईमलाईटमध्ये असते, कारण की ग्रेट फिनिशर म्हणून त्यांची ख्याती होती. 6 चेंडू 18, 8 चेंडू 30 असे ग्रेट फिनिशर ते म्हणून त्यांची ख्याती होती. ऑप्शनच्या बाहेर परत एकदा पाहू शकाल थोडंसं नक्की आशाभर नजरेने पाहिलं होतं अजित दादा यांनी. पंचांकडे परत चेंडू आला डॉट निर्धाव. चांगली गोलंदाजी एक मनसुख दबाव असेल कनक इलेव्हन भांडूप संघाकडे. थोडासा लेट आल्यात, 3 धावांची पॅनल्टी आहे, 2 गडी बाद झाले, पण इकडून सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगलं धावफलक उभारावा लागेल, चांगली भागीदारी दोन्ही बॅटर्सला करावी लागेल. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, हलकीशी अपील करतात राजू मिश्रा. नक्कीच पाहिलं गेलं तर असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये असं ठेवलं गेलंय, गोलंदाज चेंडू टाकतोय, विकेट किपर चेंडूला गॅदर करतोय. असा खेळ मागील 2 चेंडूमध्ये पाहायला भेटला आपल्याला. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट की धावा लगावल्या धावफलकावर 8 धावा. यावेळी स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर, चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. हा दमदार एबी ग्रुप षटकार. धन्यवाद डीजे. ही अजित दादाची ताकद आहे. पाहू शकाल जेव्हा जेव्हा त्याने चेंडू स्लॉट मध्ये भेटेल
ते नक्कीच मैदानाच्या बाहेर खेळण्याची त्यांची किमया, त्यांची ताकद ते दाखवतील आणि दाखवले या चेंडूवर षटकार नक्कीच ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 14 धावा धावफलकावर. अजूनही या षटकामध्ये येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असतील. पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्ग असताना पाहू शकाल आमची जी कुपन घेऊन फिरणारी टीम आहे ती नक्कीच सज्ज झाली, कारण की लकी ड्रॉ थोड्याच वेळामध्ये नक्कीच ओपन केला जाईल. या इनिंग नंतर इनिंग करणार यावेळेस स्पर्धेचा बॅक टू बॅक दुसरा लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषा पार अजित दादाजी दादेगिरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. धन्यवाद मास्टर. नक्की अफजलने पहिले 3 चेंडू सुरेख टाकले. 3 चेंडू मध्ये मात्र 1 धावा खर्च केला. तर मागील 2 चेंडू मध्ये 12 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या. हे 12 धावा कोणाच्या बॅटमधून आल्यात? अजित दादा यांच्या बॅटमधून आले. 2 भले मोठे षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. यावेळी स्पर्धेचा ऑफसाइडला खेळला गेला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषा पार आलाय खणखणीत दर्जेदार एबी ग्रुप चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक लगावली गेली 24 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांसाठी वेळ पाहायला गेला तर संपले गेले. आतापर्यंत पाहू शकाल 9 मिनिटाचा वेळ बाकी असेल. 11 मिनिटं घेते 2 षटकांसाठी. येणारी अजूनही पाहू शकाल 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये किती धावा बनवला जातील हा सुद्धा प्रश्न पडला गेलाय. आपण पाहू शकाल तुषारजी पाटील सर सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या हातामध्ये सुद्धा लकी ड्रॉचे तिकीट्स आहेत, कारण की त्यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या बरोबर पाहू शकाल 10 रुपयामध्ये डबल एची बॅट दिली जाईल. ती फक्त आणि फक्त एबी ग्रुप या स्पर्धेमध्ये. नक्कीच थोड्या क्षणामध्ये या इनिंग्स मध्ये आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. कोणाच्या नशिबामध्ये असणार आहेत 5व्या दिवसामध्ये 5वी बॅट हे नक्कीच सांगितली जाईल. तर बघूया आपण गोलंदाज सजवतील. प्रतिता गोलंदाज मार्कवर विशाल कोहली. नक्कीच वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येत असताना आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल अजितजी पाटील पहिल्या दिवसापासून आहे, परंतु वाकलनचा प्रिन्स एक सुरेख आवाज चॉकलेट बॉय ओमकार शेट्टी आज जोडले गेलेत मायक्रोफोनवर. थोडीशी चर्चा करतायत टेनिस क्रिकेट कार्यदर्शी राजू पाटील सरांच्या सोबत. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेख खेळलाय. चेंडू वाऱ्यामध्ये होता परंतु चेंडूला पाठवून दिलाय. अजित दादाच्या बॅटमधून पाहू शकाल यावेळेस फलंदाज रफिकच्या बॅटमधून षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग. नक्कीच मागील हेमंत दादा मागील 4 चेंडूची गोष्ट केली ना, मागील 4 चेंडू मध्ये 22 धावा आल्यात. पहिल्या 9 चेंडू मध्ये मात्र 8 धावा होत्या, परंतु मागील 4 चेंडू मध्ये 22 आल्यात. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या जाऊन पोहोचते 30. बघ यावेळेस विशालचं स्वागत रफिकने केलंय षटकाराने. मोठा फटका खेळायचा प्रयत्न संजय मिश्रा. यावेळेस चेंडू खाली आणि यावेळेस खेळी संपुष्टात रफिक यांची. षटकार नक्कीच लगावला होता, आत्मविश्वास वाढला होता, पण त्या आत्मविश्वासाला नक्कीच डगमगलाय यावेळेस विशाल या गोलंदाज. परंतु सुरेख झेल टिपलाय विकेट किपरने मागे जाऊन. राजीव मिश्रा बॅक टू डगआउट. पाहू शकाल राजू मिश्राने चांगला झेल टिपला. बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष भगत 5व्या क्रमांकावर. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 30-30. एक षटकार नक्कीच लगावलं. 7 धावांची खेळी सकाळी. बॅटर रफिक बॅक टू डगआउट. परंतु अजित दादा पाहू शकाल चांगले बॅटिंग करतात. एक सिंगल 2 षटकार 1 चौकाराच्या मध्ये 17 वर खेळतात. तब्बल 7 चेंडू आतापर्यंत फेस केले गेले. परंतु विशालचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हेमंत सर पहिल्या चेंडू षटकाराला कॉन्फिडन्स दाखवलाय. थोडस मागे चेंडू ठेवला, थांबून आला होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज झाली यावेळी स्लोवर चेंडू पेरिशन पाहायला भेटला आणि यावेळी चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच ही कला
ही काबिलियत नक्कीच विशालकडे आणि प्रत्येक वेळेस सांगतो ना गोलंदाजाकडे संधी असते. एक दोन चेंडू महागडे जरी आले तर येणारे 3 ते 4 चेंडू तो कमबॅक करू शकतो. चेंडू डॉट टाकून किंवा विकेट घेऊन विशालने करून दाखवलंय. पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु मागील 2 चेंडूमध्ये स्वतःला आणि संघाला त्यांनी कमबॅक करायचा प्रयत्न सुरेख केलाय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मनीष भगत यावर स्ट्राईकवर. एक चेंडू खेळला अजूनही आपला खाता उघडला नाहीये. एबी ट्रॉफी 2024चा महासंग्राम आपण पाहतोय. आजचा 5वा दिवस 40+ हाफ आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. यावेळेस उभा करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू वळवला गेला. नक्कीच पाहू शकाल डॉट बॉल आलाय. नक्कीच जेवढे निर्धाव चेंडू होतील तेवढे नक्कीच थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या संघाला असणार आहे. कारण की थोडासा उशीर आले, 1-1.5 तास ते उशीर आले, तो मनोवेग दबाव त्यांच्यावर असणार आहे. तदनंतर 3 धावांच्या नक्कीच फायनलाइज केल्या गेल्या आमच्या आयोजक कमिटीकडून, तो सुद्धा दबाव असणार आहे. परंतु तिकडून चांगली बॅटिंग करावी. अजितदादाच्या बॅटिंग करतात त्या प्रकारे एखाद्या फलंदाजाला बॅटिंग करावी लागेल. त्यावेळेस पंचांनी नो बॉलचा कॉल नक्कीच दिलाय. आपण पाहू शकाल और स्टेपिंग नक्कीच झालेले आहे. तिकडे विशाल थोडासा नक्कीच डोक्यावर हात फिरतायत, चुकी झालीये. नक्कीच पाहू शकाल पंच दर्शक नो बॉलचा कॉल आणि यावेळी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31. यावेळेस पाहू शकाल विकेट किपर राजू मिश्रा एक्साइटेड झाले होते कारण की झेल त्यांच्या हातामध्ये आला होता. परंतु इकडून फ्रीटचा चेंडू असणार आहे. संधी आहे बॅटर आपण पाहू शकाल मनीष भगत यांच्याकडे. 3 चेंडू डॉट खेळले आतापर्यंत पाहू शकाल. शेवटचे अजूनही 4 मिनिटाचा वेळ असणार आहे. दक्षता घ्या प्लीज. तिसरा षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढील चेंडू फ्रेट फलंदाज मनीष भगत ऑन स्ट्राईक. यावेळेस पाहू शकाल ऑप्शनच्या बाहेर अजून एक एक्स्ट्रा चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉल पंच दसवत असताना धावफलक एकने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 32. फ्रीट कंपल्सरी असणार आहे. पाहू शकाल फ्रीट कंपल्सरी असणार. बॅटर स्ट्राईकवर. यावेळेस फ्रीटचा चेंडू नक्कीच पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच झाला. असं वाटतं बॅटच्याकडे लक्षात लगायला गेली थोडंसं अपील करत होते राजीव मिश्रा, परंतु फ्रीटचा बॉल होता. डॉट बॉल नक्कीच पाहू शकाल. 4 चेंडू मनीष भगतने घेतले. त्याच्या बॅटला चेंडू ब्रश होत नाही. जेही ब्रश झाले विकेट किपरच्या हातामध्ये गेले. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. अडीच मिनिटाचा कालावधी असणार आहे. दक्षता घ्या आपण. एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरा षटक मार्ग असतं. त्यावेळेस ऑफ्टर खेळायचा प्रयत्न होता. चेंडू थोडा काळ वाऱ्यामध्ये होता. आपण पाहू शकाल शॉर्ट पॉईंटला खेळाडूला चेंडूला फील्ड केलं. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली. 11च्या सरासरीने 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावर. चला अडीच मिनिटाचा वेळ बाकी आहे. 2.5 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू परिपूर्ण करायचे. धन्यवाद इथे शैलेंद्र घोडेकर. शैलू नक्कीच पाहू शकाल गोळी मागवा येत आहेत. शैलू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. नक्कीच आपण क्रिकेट जगतामध्ये पाहिलं खूप सारे खेळाडूंना टोपण नावाने प्रसिद्धी भेटले. तो टोपण नाव तो स्वतः खेळाडू नक्कीच यूज करून घेतोय की त्यांना वाटतंय की हा जो नाव आहे तो नक्कीच लक असेल. अशी खूप सारे खेळाडू आहेत आपण पाहू शकाल क्रिकेट जगतामध्ये. चला स्पीडअप करा विनंतीशील. जो वेळ आहे खूप कमी राहिला तुमच्याकडे 6 चेंडूंसाठी. 1.5 मिनिटाचा कालावधी. 1.5 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू परिपूर्ण करायचे. यावेळेस फटका तर खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आले आणि यावेळी चुकी केली गेली. आपण पाहू शकाल संतोष यांनी चुकी केली. फलंदाज रफिकला नक्कीच जीवनदान दिलाय. परंतु रफिकला जीवनदान देऊन स्ट्राईकवर माफ करा मनीष भगतला जीवनदान दिलाय आणि स्ट्राईकवर कोणाला आणलाय अजितदादा यांना. अजितदादांनी मागील पूर्ण 6 चेंडू नॉन स्ट्राईकवर राहिले होते कारण की जेव्हा त्यांनी दुसरा षटक खेळला होता त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार ठोकले होते आणि यावेळेस त्यांना स्ट्राईकवर आणलं गेलंय. हे किती घातक ठरेल नक्कीच पाहू शकाल. येणारा वेळ सांगून जाईल. यावेळेस पाहू शकाल स्लोवर चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावे लागेल मिस्टर शैलो यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी.
अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्गस्थ आहे. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 34. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. कार्पेटला रोल करत डीप मध्ये खेळाडू आहेत. खूपच वेगाने चेंडूवर आले. चेंडूला फील्ड केला गेला आहे. परंतु पाहू शकाल एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 धावा. 35. तर नक्कीच पाहू शकाल सुश्री सुद्धा मॅचचा आनंद घेतात. पाहू शकाल एक सुरेख खेळाडू आहेत मॅनफ्रॉम रावळे. त्यासुद्धा करूया वेलकम. यावेळीचा फटका सुरेख अप्रतिम फटका. डीप ऑफच्या वरतून चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या पार. आलाय षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच जो वेळ होती ना 20 मिनिटं तो वेळ संपलाय. चौथा षटक मार्ग असतात. 2 चेंडू अजून खेळ बाकी असेल. आमची लाईव्ह ऑप्टर पाहू शकाल स्क्रीनवर सुद्धा आपल्याला वेळ दिसत असेल जो स्क्रीन लगावली गेली आहे. यावेळेस फटका सुरेख बॅक टू बॅक दुसरा हॅन्ड अँड सम आलाय षटकार. मनीष भगतच्या बॅट मधून सिक्सर. धन्यवाद मास्टर. धन्यवाद. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा षटकाराला वेळ जी दिली होती 20 मिनिटांसाठी 4 षटकांतून संपले गेले. 5व्या षटकामध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. आपण दक्षता घ्यायची आहे. तर बघूया आपण येणारे अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्गस्थ. धावांची गोष्ट की धावा जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 47 धावा फटका लगावल्या गेल्या. अजूनही या षटकामधला अजूनही 1 चेंडू येणं बाकी असेल. मनीष भगत ऑन स्ट्राईक. यावेळेस पाहू शकाल ऑफच्या बाहेर चेंडू टाकला गेला. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये नक्कीच सफल झालेत. परंतु पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतला वाईट साठी. आपण पाहू शकाल DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. नक्कीच या इनिंग नंतर आपण AB ट्रॉफी म्हणजे जे लकी ड्रॉ आहेत बॅट साठी 10 रुपयामध्ये डबल एची बॅट तुम्हाला दिली जाईल. ते नक्कीच लकी ड्रॉ ओपन करतील. पाहू शकाल पंच नक्कीच निहाळतायत. थोडं अंपायर आमचे जोडले गेलेत. फेअर चेंडू दिले गेले. नक्कीच लिगल बॉल आहे. आणि पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या संघाचा नक्कीच रिव्ह्यू संपला. चला सामना सुरू करायचा अनिल सर. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत त्या धावफलकावर तब्बल 47 11.75च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. येणारे 6 चेंडू खेळ बाकी असेल. यानंतर होणारा जो सामना असेल एका बाजूला सफाळे 11 संघाचे संघनायक. चला टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर एका बाजूला वालके स्पोर्ट्स संघनायक श्रीकांत दादा. चला आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये केला टॉस. सेकंड राऊंडचा पहिला सामना असणार आहे वालके स्पोर्ट्स बनाम सफाळे 11. तर बघा आपण अंतिम 6 चेंडू शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज. 2 षटक टाकले विशाल सरांनी. 1 षटक टाकला अफजलने. 1 षटक टाकलाय तो म्हणजे मिस्टर शैलूने. शेवटचा अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला चर्चा केली जाते. लक्ष्मण. नक्कीच गणेश कारभारी सर पण आपल्याला जोडले गेलेत. कॅप्टन सफाळे 11 संघाचे. संजयजी पाटील आहेत आमचे कॅप्टन. परंतु एक सिनियर खेळाडू 50+ आहेत आणि संघाचे नेतृत्व नक्कीच यशांच्या मागून करतायत. चला थोडंसं स्पीडअप करा. दानविन स्पोर्ट्स वसई 11 शेवटचे 6 चेंडू अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि पाहू शकाल एक खेळाडू तुमच्या 30 सेकंदच्या आतमध्ये असणारे दक्षता घ्या. कारण की जे 4 षटकं होती 20 मिनिटाच्या आत तुम्ही परिपूर्ण केले नाहीयेत. राजू सर एक खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल हे दक्षता घ्यायची. जे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने तुम्हाला ही स्पर्धा खेळायची. आपण पहिल्या दिवसात पाहतोय जो टायमर आहे टायमरच्या अनुषंगाने आपण प्रत्येक सामना खेळवलाय. आणि पाहू शकाल एक मुबास आहे हेमंत सर. 4 खेळाडू बाहेर आहेत. परंतु अजित दादा सलामी बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावर नजर असतील. 18 वर ते बॅटिंग करतायत. स्लोवर चेंडू बैठक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पाहायला ब्लड झालाय. राजू मिश्रा चेंडूला फील्ड करतायत. परंतु यावेळेस पंच नक्की दर्शवतील लेग बाईचा कॉल. लेग बाईच्या मध्ये एक धाव नक्कीच आली आहे. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 48.
शेवटचे अंतिम 5 चेंडू, हे 5 चेंडू खूपच महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. हे 5 चेंडू सांगतील किती धावांचं लक्ष असेल सेकंड इनिंग मध्ये. मी विनंती करेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू पाटील सर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला सोडणार नाहीये, परंतु पंचांचा उजवा हात बाजूला म्हणजेच खराब चेंडू. नो बॉल, नो प्लस 6 म्हणजे 7 धावा आली रे आली. यावेळेस मनीष भगत दाखवतोय माझी बारी आली. जेव्हा सुरुवात झाली होती इनिंगची तेव्हा तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळले होते. तदनंतर त्यांची बॅट जी बोलायला लागली तब्बल 3 षटकार त्यांनी ठोकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर लगावली झाली ते म्हणजेच 55 धावा, 55. नक्कीच भीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय, नो बॉल दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 55. अजूनही येणारी या शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. फ्रीडचा बॉल. चला विनंती असेल वसई 11 संघ जास्त चर्चा करू नका प्लीज. कनक 11 संघाच्या दगड थोडासा स्माइल आहे, थोडासा नक्कीच चेहरा हास्य चेहरा आहे. पण आपण सांगतो जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हास्य असणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पाहू शकाल फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल आहे. कशा प्रकारे बॅटिंग करील ते म्हणजे फलंदाज मनीष भगत, परंतु कशा प्रकारे चेंडू टाकेल याचा सुद्धा प्रश्न आहे. दबाव आहे गोलंदाजावर. शॉर्ट बॉल ऑन साइडला, हॅमर फटका म्हणावा लागेल. जशा प्रकारे एखादा हॅमर मारतो ना खेळावर त्या प्रकारे यावेळेस हॅमर फटका मारला गेला. षटकार, 6 धावा, धावसंख्या 61, 61. धन्यवाद धन्यवाद इथे. तर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू नंतर आपण लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. दक्षता घ्या. 4 चेंडूचा लकी ड्रॉ ओपन केला जाईल. टॉस सुद्धा केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. जिकडे असतील बालके स्पोर्ट्स 11 तर एका बाजूला सफाळे 11. शेवटचे अंतिम 4 चेंडू, परंतु मनीष भगत काय बॅटिंग करतात. अप्रतिम. 11 चेंडू 26 ज्यांच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार. शून्याने सुरुवात केली, परंतु शून्याने सुरुवात करणं सुद्धा महत्वपूर्ण आहे. आपण सांगतो ना की जेव्हा आपण 0 पाहिलं तर त्याच जो अंकाची संख्या काहीच नाही, परंतु विचार करणं खूप मोठी अंक आहे ती. आणि पाहू शकाल पहिले 4 चेंडू निर्धाव खेळले होते, त्यानंतर 4 षटकार त्यांनी ठोकलेत. धावसंख्या पाहू शकाल 11 चेंडू 26 वर बॅटिंग करतायत. त्याचा क्षेत्रक्षम अटॅकिंग फील्ड लगावली गेली. पाहू शकाल सिलिमिट आपला खेळाडू आहे, एकाला लगावलं गेलं. पाहू शकाल पंचांना दर्शवत आहेत, कारण की नियम आहेत विकेट्सवर शॅडो तुमचं येणं गरजेचं नाहीये, ते नक्कीच पंच दर्शवत असतात. थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न केला होता, परंतु स्लोवर चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. हा चेंडू आला नाही. नक्कीच पाहू शकाल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू सुरेश टाकला होता अजितदाच्या विरोधामध्ये. पहिल्या चेंडूवर लेग बाय चेक धाव आली, त्यानंतर बीमर चेंडू टाकला षटकार, त्यानंतर फ्रीडवर एक षटकार आला, परंतु हा चेंडू आला निर्धाव. यावेळेस ऑन साइडला मनीष भगत काय फटकेबाजी करतोय. तब्बल 5वा षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्येची गोष्टी केली, धावसंख्येतून पोहोचते सांघिक 67. 67 धावावर खेळतोय. 14 धावा बनवल्या गेल्या आणि 13 चेंडू 32 वर बॅटिंग करतोय. तर बघा आपण 13 चेंडू 32 वर बॅटिंग करतात. सुरेख फटकेबाजी 5 षटकाराच्या मदतीने. अजूनही या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 2. परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु या षटकामध्ये चेंडू निर्धाव सुद्धा आलेत, षटकार सुद्धा आलाय, नो बॉल सुद्धा आलाय. तब्बल 20 धावा या षटकामध्ये जमा केल्या गेल्या. लेग बाय चेक धाव, नो बॉल चेक धाव आणि 3 षटकार, अशा प्रकारे 20 धावा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. त्यावेळेस बॅटच्या हातीकडे नक्कीच गावली, धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावच्या चिरवामध्ये अजितदादा बाद होतील. धावसंख्या 67, परंतु 3 धावा ते मायनस केल्या जातील. लक्षात घ्यायची 3 धावा मायनस केल्या जातील. 64, 65, 65 धावा बनवायचे विजयासाठी. मी घेतो विश्रांती आणि खूप खूप धन्यवाद करेल हरीश्वर
किणी सर असतील, संजय पाटील सर असतील, प्राण भोईर सर असतील आणि आमचे एबी ट्रॉफीचे मुख्य आयोजक अजय भोईर सर असतील, या सगळ्यांना आम्हाला विनंती केली 2 दिवस समालोचन करण्याची. मी आपल्याकडून विश्रांती घेतो. आपण थांबू नका, एकत्र पाहत राहा. ते म्हणजेच एबी ट्रॉफी 2024 आपण म्हणणार आहोत टॉस कडे, जिकडे असतील मायक्रोफोनवर अजित पाटील आणि लकी ड्रॉ कडे. हॅलो, चला का लकी ड्रॉ कुपन आपण काढणार आहोत. श्रेया मंगेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण काढणार आहोत लकी विजेता. चला कॅमेरामॅन या ठिकाणी आपण बोगस करायचं आहे. एक चिठ्ठी दीदी याच्यातली काढायची आहे. पहिला असा हात करून फिरव, सर्व फिरव, उलटा पलटा मार, सर्व फिरव. आहेत ना, हे संपले का? ते आता काढावलंय, हे बघ काढावलंय. तर हे फिरव अजून, फिरव अजून. एकच कागद काढ, फिरव, मिक्स करून काढ, खाली वरती करून फिरव अजून, फिरव 2-3 वेळा असं वरती खाली फिरव. बघूया या ठिकाणी मात्र कोण असेल आजचा भाग्यवान विजेता. दीदी एक चिठ्ठी काढ, आता एक काढ. आणि नंबर आहे 2005. 2005. चला या, कोण आहे विजेता? या लवकर. टू 2005. आणि बॅट या ठिकाणी मित्र नाव काय आणि गाव कुठलं? रावळे. किती दिवस तिकीट काढत होते? रोज काढले. लॉस गेला, आज जिंकलाय. पहिल्यांदा बॅट कोणाला दाखवेल? मलाच मिस खेळेल. तूच खेळेल ना, दाखवायची कोणाला दाखवेल? कोण आहे तुझा फेवरेट मित्र? आहेत आहेत सगळेच मित्र त्यांना. चला बॅट आणायचे. चित दे, आपण दे दे, द्या ना द्या ना. आणि बघूया आपण मंगेश भोईर सरांच्या माध्यमातून देतोय ही बॅट. आणि संपूर्ण नाव आहे पियुष तुकाराम काळे. अभिनंदन, बॅटचा विजेता ठरलाय पियुष. आणि वळतोय आपण टॉस कडे. सफल 11 विपक्ष वाळके स्पोर्ट्स बो टीम कॅप्टन या टॉस साठी. आणि कॉइन स्पिन करतोय आपण. चला आपण युसुफजे सय्यद यांचा करूया या ठिकाणी आभार प्रदर्शन. 2 दिवस एक गोड आवाज आपण ऐकलात आणि त्यांचं करतोय या ठिकाणी आपण आभार प्रदर्शन. प्रांजी भोईर सरांच्या शुभ हस्ते त्यांचं आभार प्रदर्शन केलं जाईल. या ठिकाणी मायेचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान आणि आभार प्रदर्शन आपण एबी ग्रुपच्या माध्यमातून करतोय. युसुफजे सय्यद खूप चांगली कॉमेंट्री आणि तमाम क्रीडा रसिकांना रिझवण्याचं काम खूप सुरेख केले. वळूया आपण टॉस आपण करणार आहोत. चला आपण टॉस करतोय जयेंद्रजी किनी सरांच्या शुभ हस्ते. एका बाजूने सफाळे 11 आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळेल वाळके स्पोर्ट्स
श्रीकांतजी आपटीकर सर आहेत आणि समोर संजय पाटील या टॉससाठी. चला कॅमेरा स्क्रीनवरती फिरवायचं आपल्याला, स्टेजवरती फिरवा. संजय पाटील या टॉससाठी. चंद्र किने सरांच्या शुभ हस्ते आपण महत्वाच्या मॅचचा करतो या ठिकाणी टॉस. एक चांगलं बॅटल रंगणार आहे. एका बाजूने चांगल्या रिदम मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर आपण करतो या ठिकाणी चॉईस हवी की बोलले चालतील, चालेल ना, बोलले चालतील का कोणी? तर वालके स्पोर्टचा असेल कॉल. टेल इज कॉल आणि आलाय टेल. अरे भाई इकडनं बघितलं तरी मला माहिती ना काय. टॉस जिंकला या ठिकाणी वालके स्पोर्ट्सनं आणि निर्णय असेल फिल्डिंग. आणि नक्कीच ओपनिंग टीमसाठी काय स्ट्रॅटेजी तयार, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तुम्हाला कोणाला माहिती नसेल 40+ चालू ह्यांच्यापासून मी केलंय. माझी पहिली टीम होती, म्हणजे माझी आवडती आणि फेवरेट टीम आहे. शिवाय गण्या, प्राण, संजय सगळे जुने मित्र आहेत. आणि गण्या बोलला म्हणून मी फिल्डिंग घेईन, नाही तर आम्ही बॅटिंग करणार. आणि टॉस जिंकून घेतले क्षेत्ररक्षण. ओपनिंग टीमला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संजय पाटील, प्रथमतः तुम्ही टॉस जिंकला होता, बॅटिंग घेतली होती, इथे बॅटिंग करायला मिळते. चांगला संघ तुमच्या समोर आहे, एक स्ट्रॅटेजी आहे तुमच्याकडे, खूप चांगली डीप गोलंदाजी आहे. बॅटल बघायला नक्कीच आवडेल, परंतु माइंडसेट काय, किती धावांचा? आता धावा काय सांगू नाही शकत कन्फर्म, पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. जास्तीत जास्त धावा आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. हे जे उत्तर आहेत ती थोडीशी क्लिअर दिली तर आणखीन मजा येते. असू द्या, वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ओमकार तुमच्यासोबत जोडले जातील. मी घेतो या ठिकाणी थोडीशी रजा. थँक्यू सो मच. अजित पाटील सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. युसुफजी सय्यद सर आपल्या सोबत आहेत आणि कनक 11 भांडूप. फर्स्ट ऑफ ऑल 12th मॅन हा कॉम्बॉक्समध्ये असायला हवा. टार्गेट मैदानावरती सेट झालं 68 धावायचं आणि उशिरा आला संघ, त्यामुळे 3 रनची जी पेनल्टी होती ती आपण त्या ठिकाणी ऍड केली आहे. हिट विकेट, फलंदाज बाद, धक्का लागतोय मैदानावरती आणि फर्स्ट विकेट डाऊन. बॅक टू डग आउट. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अकबर. कनक 11 भांडूप. एंट्री लेट बट ग्रेट. बॅटिंग करताना टार्गेट सेट चांगलं झालंय आणि ज्यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती टीम उतरली आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. राजू मिश्रा जो एक आक्रमक फलंदाज होता, त्याचं अशा प्रकारे बाद होणं हे थोडंसं चिंतेचं सावट या मॅच मध्ये आपण पाहताय. कनक 11 ला फाईट करते मैदानावरती टीम धनविन स्पोर्ट्स वसई. धनविन अलिबाग या नावानं देखील हा संघ आपल्याला धनविनचा खेळताना पाहायला मिळतो. आज धनविन स्पोर्ट्स वसई इन ऍक्शन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट मैदानावरती पार करायचं 65 धावायचं. कंटिन्यूची पेनल्टी होती. 65 रन्स या मॅच मध्ये करायचे जिंकण्यासाठी ऑफिशियल.
मागचं ओपिनियन भरपूर चांगलं रंगलं. दोन जिवलग मित्र एकत्रित प्रतिस्पर्धी म्हणून समोर समोर. एका बाजूला प्राण भोईर सर इन ऍक्शन असतील, संजय पाटील सर जीवदानी स्पोर्टचे सर्व इन ऍक्शन असतील आणि त्यांना फाईट तितकीच ताकदवर टीम मैदानावरती करेल. काय बॉलिंग करतोय मैदानावरती गोलंदाज अकबर. अकबर आहे तो विकेट आणा मुमकिन आहे आणि सध्या भरपूर चांगली गोलंदाजी अकबरच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आणि आज अकबर ज्या अनुषंगाने बॉलिंग करतोय, हॅट्रिक मेडन की विकेट मेडन पाहायला मिळेल, या सगळ्या चर्चा मैदानावरती सुरू झाल्यात. धक्का लागला या मॅच मध्ये. आपण पाहता दुसरा. पहिली विकेट राजू मिश्रा, दुसरी विकेट फलंदाज अली इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज या ठिकाणी दाखल होतोय अली बाद झाल्यानंतर. शैलू बॅटिंग ट्रॅक वरती तयार इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. अडचणी येते टीम आता बॅटिंग करत असताना चेस करायच्या. समोर लक्ष मैदानावरती 68चा पेनल्टीच्या 3 गिफ्ट आहे, त्यामुळे 65 बनवायच्या 30 बॉल मध्ये. मागच्या 4 बॉल मध्ये घडलंय काय, 2 डॉट आले, 2 आपण पाहता लगातार विकेट्स आलेत. मुन्ना पठाण सर इन ऍक्शन ऍज अ अंपायर, त्यांना साथ देत जतीन सर. चांगली रंगतीये मॅच मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का, त्या चर्चा मैदानावरती आता सुरू झाल्यात. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. अकबरचा बॉल, हॅट्रिकची संधी, बॉल समोर मिड ऑनच्या डोक्यावरनं आणि तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचील. पिकअप, गॅदर अँड थ्रो. तत्पूर्वी मिळतील धावा. मैदानावरती 2 धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहता टीम धनवीन स्पोर्ट्स वसईच. चांगली रंगेल मैदानावरती मॅच, अशा काही अपेक्षा घेऊन जो प्रेक्षक राजा अजूनही या मॅचला एन्जॉय करतोय. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. वाईट यॉर्कर आणि सक्सेसफुली अटेम्प्ट झालाय गोलंदाजासाठी. चेंडूचा तर डॉट षटक संपल्यावरती पहिलं क्या बॉलिंग केली आहे मैदानावरती गोलंदाज अकबरनं. 2 विकेट्स त्यानं मैदानावरती काढल्या, 3 डॉट टाकले, 1 दुहेरी धाव आली आहे आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा आणि 2 मोठ्या फलंदाजांना अकबरनं बाद केला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती आहे 2. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आरोही 11 रेडी राहायचा आपण आणि या मॅचचा विजेता. आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटीसाठी येते, जिकडे आपण पाहणार आहोत सफाळे 11 आणि वालके स्पोर्ट्स बोरवली. हे म्हणताला बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2. सफाळे आणि वालके स्पोर्ट्स बोरिवलीच्या दरम्यान टॉस देखील झाला. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी वालके स्पोर्ट्सनं घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम सफाळे 11. एक मातब्दर संघ आहे या विभागातील. जाऊया मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 हेमंत तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. शफल झालाय, जागा बनवली आहे, काढलाय लॉंग लेगला आउटफील्ड फास्ट चेस करतो फिल्डर, नाही थांबणार, चाललाय निघून बॉल सीमारेषा पार. हा येतोय संघर्षमय 4-4-4. अरे झम्मला के मेरी सुवा रंगीली दबारा, झम्मला के मेरी सुवा रंगीली दबारा. अरे चुनरी तेरी आई हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. अतिशय सुंदर सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकताय डीजे रॉकर्सच्या माध्यमातून. षटक संपलं. पहिलं धावायला 2. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. चौकार आल्या मैदानावरती. पहिला 4 न डाव सुरू झाला. मॅच मध्ये आम्ही देखील फाईट बॅक करणार हे सांगत असताना ॲज अ ओपनर जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अनिल घरत. अनिल घरत मॅच मध्ये आणेल का परत, त्याच्या बॅटकडे लक्ष लागलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम
धनविन स्पोर्ट्स वसईच म्हटलं जातं ना, हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. यश अपयश जीवनाच्या पटलावरचा एक भाग आहे. या सगळ्यांनी तो जवळून पाहिलाय. आयुष्यात क्रिकेट परिवार हे सगळं काही सांभाळत जिम्मेदारी सोबत क्रिकेटचं आयुष्य जगणं काय असतं हे सगळ्या लेजंड्सनं आपल्याला दाखवलंय. आणि त्यापैकीच एक दर्जेदार लेजंडरी खेळाडू राजू पाटील सर आपल्या सोबत आहेत भाईंदरवरनं. त्यांचं देखील करूयात आपण आज पालघर नगरीमध्ये या सफाळे बेल्ट मध्ये हार्दिक स्वागत. वेलकम राजू पाटील सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल मेंबर्स. बॅटचा कॉल प्लस डगआउट मधनं बॅट जाईल मैदानावरती. एक काळ राजू पाटील सर असा देखील होता की 2 बॅट्स त्यामध्ये जवळजवळ एखादा मॅचचा दिवस नाही पूर्ण सीझन काढावी लागायची. पण आता एकेका प्लेयर्सकडे आपण पाहता त्याची एक स्वतंत्र बॅट असतं आणि या बॅट मध्येच आज रन्स बनवताना हे प्लेयर्स नाव कमवताना तुम्हाला पाहायला मिळतात. आज टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे गेलाय. ISPL सारखा फॉर्मॅट टेनिस बॉल क्रिकेटर्सनं गाजवला. याचं कारण या सगळ्या 40+ 50+ मास्टर्सनं लेजंड्सनं क्रिकेट सोबत ठेवलेला प्रामाणिकपणा, त्यांनी आपल्याला दिलेलं व्यासपीठ. म्हणून आज यंगस्टर्सला क्रिकेट एक उपजीविकेचं साधन देखील बनलंय. टेनिस बॉल क्रिकेट जर तुम्ही प्रोफेशनल खेळताय असे अनेक सारे प्लस आहेत ज्यांच्या अगदी इन्कम सोर्सकडे तुम्ही पाहिलं. थर्ड अंपायर्स जायचे मैदानाच्या गोलंदाजाच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. थर्ड अंपायरच्या भूमिकेत मैदानावरती अंपायर्स दाखल होतील. आपण चर्चा करत होतो अगदी टेनिस बॉल क्रिकेट बद्दल, ज्या वेगानं टेनिस बॉल क्रिकेट प्रगती करत आहे. फार सुंदर आहे सगळं फॉर्मॅट. कारण आज जुन्या काळातलं क्रिकेट जेव्हा यूट्यूब लाईव्ह नव्हतं अनेक सारे लेजंडरी खेळाडू जो आपण पाहिले, बट सध्याच्या घडीला जे यंगस्टर्स टेनिस बॉल क्रिकेट गाजवतात अगदी अनेक असे प्लस आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये जवळजवळ मालिकावीराची एखादी कार 2 ते 3 बाईक जिंकताना आपण पाहतो. ज्यावेळी आयकॉन म्हणून तुम्ही खेळता अगदी पर मॅच फीस देखील आता टेनिस बॉल प्लेयर्सला मिळते. आणि 15 लाख 20 लाख 27 लाखामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्टार्स सोल्ड होताना आपण पाहिले. आणि थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. इट्स नो बॉल. हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये बॉलिंग करू शकत नाही आणि कनक 11 भांडूप आणि पेनल्टी एक अतूट नातं जुडलंय. 2 रनची पेनल्टी. थ्रो गोलंदाज अपेक्षित नाहीये आणि फ्री हिट नेक्स्ट बॉल. ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले. चला येऊ द्या. साईला आपल्या सोबत. दूध का दूध पाणी का पाणी, क्या होगी आगे की कहाणी. अंपायरच्या माध्यमातून आला इशारा नो बॉलचा. जय पवार सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक दिग्गज खेळाडू आणि एक दिग्गज अंपायर. चला एक प्लेयर या फक्त कॅप्टन या कनक 11 भांडूपचे. फक्त कॅप्टन कनक 11 भांडूप. चला नो बॉल. गेम प्ले करायचा. चला गेम प्ले कर अंपास. umpire decision will be final. Next ball free hit.
सगळे प्रोफेशनल अंपायर्स आपल्या सोबत आहेत. चला गेम प्ले करा. टीम कनक 11 भांडूप लगेचच गेम प्ले करायचा अशी एक महत्वाची सूचना तुमच्यासाठी येते आयोजन समितीकडनं. ऑलरेडी आपण लेट आहात. पेनल्टीचा सामना तुम्ही केलाय आणि अजून एक्स्ट्रा वेळ घेताय. टायमर ऑन आहे. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं मैदानावरती ती देखील टाकायची आहेत. अनेक साऱ्या ऍडव्हर्टायझिंग सध्या ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. चला बी फास्ट. का वेळ घेत आहे कनक 11 भांडूप. टायमर ऑन आहे तुमचा आणि त्या 20 मिनिटात 4 षटकं नाही झाली तर 5वं षटक ज्यावेळी सुरू होईल फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर फील्ड करू शकतील. चला गोलंदाज चेंज झाला. मात्र फ्री हिट कंटिन्यू आहे. अजय बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. अजून एक दिग्गज खेळाडू आपल्या पिटाऱ्यातनं कनक 11 भांडूपनं बाहेर आणला. टार्गेट मैदानावरती 68चं 3 रन पेनल्टीच्या 2 आता पेनल्टी लागली आहे म्हणजे 5 रन तर एक्स्ट्राच मिळालेत. हा नो बॉल फ्री हिट आहे. फटका चालला समोर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. बनून राहतील प्रेक्षक. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. अंपायरच्या निर्णयाची आम्ही पाहतोय वाट. पहिल्या टप्प्यावरती काळ्या पडद्याच्या मागे धावा देऊन जाईल मात्र 4. येतोय चौकार आणि या चौकारानं स्कोर पुढे फ्लॅग होतोय 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. पहिलं षटक फक्त आल्या होतं धावातून. हे क्रिकेट आहे. उंचावलीचं लपंडाव तुम्हाला पाहायलाच मिळेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर हॅमर केला ऑन साइडला. बेस बॉल हिट चालला लॉंग ऑनला बीट करत क्षेत्ररक्षकाच्या अगदी नजरेसमोरून स्वप्न उद्ध्वस्त करत सीमा पार. धावा देऊन जाईल 4. चौकार. थँक्यू डीजे. फार चांगली बॉलिंग करताना सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर तुम्ही या ठिकाणी एक छोट्या चिमुकल्याला पाहता. इथं फटका लाजवाब. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. बॉल चालला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सीमा पार. आउट ऑफ द पार्क. एबी ट्रॉफी ब्रँडेड षटकार. बॉलिंग करतायत मैदानावरती पहिल्या षटकातील गोलंदाज आणि तदनंतर मैदानावरती काय घडतंय. पहिलं षटक कनक 11 भांडूपचं तर आता दुसरं षटक मैदानावरती. बॅटिंग करताना टीमचा पलटवार काय लढलाय मैदानावरती. वाघासारखा जिद्दीनं चिकाटीनं पेटून उठलाय फलंदाज शैलेंद्र आणि तितकी चांगली साथ त्याला मैदानावरती मिळतीये अनिल घरत. आली या मॅच मध्ये टीम परत आणि त्यामुळे सर आणले आता गोलंदाज अकबरला. चांगला बॉलर आहे. पहिल्या षटकामध्ये फार सुंदर गोलंदाजी त्यानं केली आहे. बट इथे त्याचं स्वागत झालंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता एक रिदम फ्लो सापडला. बॅटिंग करणारा दोन्ही बॅटर्सला आणि ते थांबायचं नाव मैदानावरती घेत नाहीयेत. या चौकारानं स्कोर पुढे जातोय. धाव फलकावरती धावा आपण पाहताय 32 धावा धाव फलकावर. मॅच ऑन गेम ऑन. इंटर झालाय सामन्यामध्ये.
धनवीन स्पोर्ट्स वसई इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. एसटी रक्षकाचं देखील कौतुक करेल. अगदी बॅट समोरून फिरला होता बॉल आणि एसटी रक्षकाला रीड करणं अलवेज कठीण जातं आणि भरपूर चांगलं एसटी रक्षण सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. टप्पा पडलाय, हा आत आलाय आणि चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या अगदी समोर. डावा स्टिकच्या वरून लेग कट, डावा स्टिक वरनं आत येत असताना बॉल आपण पाहताय. चांगली बॉलिंग मैदानावरती करतोय रायटी बॅटरसाठी अकबर. एक चांगला गोलंदाज आहे. पहिलं षटक देखील त्यानं भरपूर सुंदर टाकलं. इथे देखील तितकी सुंदर गोलंदाजी अकबरच्या माध्यमातून पाहायला मिळते. DRS कॉल करण्यात आला, बॅटिंग साइड चॅलेंज करण्यात आला. IPL फॉर्मॅट जेव्हा आलं अंपायरच्या अनेक साऱ्या निर्णयाला चॅलेंज करताना आपण DRS पाहिले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आता त्याचा वापर केला जातोय. ते DRS चा वापर करण्यात आला. आणि हा फेअर बॉल म्हणजे जो DRS होता तुम्ही गमावला. त्यानंतर ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयावरती गेम तुम्हाला प्ले करायचंय. बॅटिंग करणारी टीम या गोष्टीकडे लक्ष असू द्या. धनवीन स्पोर्ट्स वसई. बॉल तयार, शफल झाले, फटका फसला, मिस टायमिंग. फिल्डर पासून थोडस दूर आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्कोर लेगला एकाच ऍक्शन मध्ये उचललाय, थ्रो केलाय, एक धाव मिळते. हे मॅच आहे ना आता गरम आहे कारण या मॅच मध्ये भरपूर काही घडलंय. या मॅच मध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे धनवीन स्पोर्ट्स वसईची. सगळं काही पणाला लागले मैदानावरती. टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. कनक 11 भांडूप. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील, रबर बॉल क्रिकेट जगतातील या सगळ्या दादा टीम्स ज्यांना सातत्यानं क्रिकेट विश्व गाजवताना आपण पाहता आणि सगळे ते मास्टर्स लेजंड्स आज एकमेकांच्या विरुद्ध चॅलेंज एक्सेप्ट अ बॉस. मजाल मॅचला. अकबरनं आणल्या मॅच मध्ये परत विकेटची संधी. यष्टी रक्षक डाऊन डी बॉल टिपलाय अगदी सहजच. एक सुंदर असा झेल आणि अकबरनं दाखवलं या मॅच मध्ये त्याच्या नावाचा, त्याच्या जादुई करिश्मेचा खेळ. विकेट काढली आहे मैदानावरती अकबरनं नंबर 3 आणि फलंदाज होता बाद. मॅच आता आली आहे रंगात. रंगात आली आहे मॅच. ओ गड्डी लेके मैं निकला, ओ गड्डी लेके और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ काय झेल टिपला आणि कॅप बॉलिंग केली अकबरनं. पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकलं, धावा खर्च केला फक्त 2 आणि आता बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. जिथे मागचं दुसरं षटक आहे ना वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या घोटासारखा बॉलर्सला होता, जिकडे डॉट बॉल्स आणि विकेटचा शोधच नव्हता. नो बॉल, व्हाईट बॉल, षटकार, चौकारांचा तडाखा सुरू होता धनवीन स्पोर्ट्सच्या वतीनं. आणि तदनंतर मैदानावरती आलं नाव अकबर आणि तो मैदानावरती सांगतोय ना पद बडा ना पसा बडा, अकबर खडा तो हर मुसीबतों में वो सबसे बडा. चांगली बॉलिंग करताना तो दिसला. इथे देखील लाईन चांगली आहे. स्क्वेअर लेगला येतोय बॉल, एक सिंगल मेल, त्याच्यापेक्षा जास्त दुसरं काही नाहीये. एका धावेनं धाव फलक मैदानावरती पुढे जाईल. षटक या मॅच मध्ये संपन्न झालं. आतापर्यंत आपण पाहता 3. अकबरच्या बॉलिंगचं कौतुक व्हायला हवं. धावा खर्च केल्या 2 ओव्हर, फक्त आणि फक्त 8 विकेट काढले त्यानं मैदानावरती 3. आणि मी गेम चेंजर काय आणि बॉलिंग मधला ट्रम्प कार्ड मी काय तो अकबरचा स्पेल तुम्हाला दाखवतोय. 2 ओव्हर 8 धावा आणि 3 विकेट 4.00च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी करताना आपण अकबरला पाहिलंय. ओव्हर 3 संपलेत, धावा झालेत धाव फलकावर आतापर्यंत 34 म्हणजे अजूनही 12 चेंडू 31 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 31 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पालघर जिल्ह्यातील सफाळे विभागातील केलवे रोडच्या अगदी या नगरीमध्ये AB ट्रॉफीचा हा सोहळा. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. बारा चेंडू 31 धावाची गरज. हे सध्या व्यासपीठ तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत होतं. 10 रुपयाच्या कुपन मध्ये डबल याची बॅट
हे फक्त या ठिकाणी आपण पाहताय. व्हॉट अ शॉट. पहिल्याच बॉल वरती षटकारानं हरेश्वर दादा केणी यांचं स्वागत पुन्हा एकदा केलं. दादा पाटील, प्राणदादा भोईर यांना एक प्रश्न पडेल, या मॅच मध्ये हरेश्वर दादा केणी यांचा नंबर कोणता असावा? बड़े बड़े शहरों में छोटे छोटे राज अक्सर खतरनाक होता. टीमची टोटल स्कोर कार्ड वर षटकारानं फ्लाय झाली आहे. धावा झाल्या त्या ठिकाणी. आता चार्ज अप ऑल टीम. सफाळे धावफलकावर षटकारानं पुढे जरूर गेलाय. 12 चेंडू, अगदी 31 ची गरज होती. आणि समीकरण मैदानावरती 3 बॉल मध्ये षटकार आले. त्या मॅच मध्ये 2. एकटा अकबर मॅच जिंकून देऊ शकत नाहीये. प्रत्येक बॉलरला त्याची साथ द्यावी लागेल. ती मिळत नाहीये. पहिले षटक धावा 2, नंतर ओव्हर नंबर 2 मध्ये किती आले धावा? तर आपण पाहिले 26. आता तिसरं षटक धावा आल्या 6, जे टाकलं अकबरनं. चौथं 3 बॉल मध्ये आले 12. 4 बॉल मध्ये 18. हाफ अँड पूल. हिटमॅन रोहित शर्मा देखील या फलंदाजाच्या पूलचा फॅन व्हावा अशी बॅटिंग मैदानावरती करतोय. नाम तो आपने सुना होगा और किरताब देखा होगा. नितिन जंगम, ही इज ऑन फायर नाउ. अप्रतिम टेलिकास्ट आणि प्रत्येक बॉल ज्यावेळी ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर येतो ना, जिथून रिलीज जिथे पडलाय, जसं बॅट वरती आलाय, शेवटच्या टप्प्यापर्यंत कॅमेरामॅन फॉलो करताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि अतिशय सुंदर मिक्सिंग इकडे होत आहे. साईला वॉररूम मध्ये कॅमेरामॅनच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहताय अनुराग. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अगदी नंबर 1 कॅमेऱ्यांची यादी जर आपण तयार केली तर पालघरातील टॉपेस्ट 1 म्हणून अनुरागला नेहमीच पाहिला जातं. हार्ड वर्किंग पर्सन, कीप ग्रोइंग अँड कीप शायनिंग ब्रो. अनुरागला ऍज अ कॅमेरामॅन म्हणून साथ देतोय पुनीत. आणि ऍज अ स्कोरर आपल्या सोबत 1 रन शॉट. चला, स्कोररचं आता काम थोडंसं अजून जास्त वाढलंय. एक ऍड केली जाईल. 19 या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 7 आणि 7 बॉल रन बाकी आहेत 12. ऍक्शन रिप्ला या ठिकाणी अंपायर चेक करतात. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि अंपायरचा इशारा. थर्ड अंपायर या ठिकाणी जेपी सर आपल्याला सांगतात इट्स OUT आउट. फलंदाज बाद. एकही रन नसेल म्हणजे आता समीकरण बदलेल. आधी तुम्ही टाकली शॉट, सेकंड घेताना तुम्ही रनआउट झालात म्हणजे खिशामध्ये होते ₹20. खावा वडापाव की बर्गर, प्रश्न तो तयार व्हावा आणि ती 20 रुपयाची नोट हातातून कुठेतरी हरवून जावी. ज्या सिंगल साठी तुम्ही रनआउटचा धोका पत्करला ती तर मिळालीच नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मैदानावरती जाते. अतिशय सुंदर संगीत, क्रिकेट विथ म्युझिक, एक वेगळीच रंगत वाढली आहे आणि हा सामना देखील मैदानावरती काटाकीर, अंगावरती शहारा निर्माण करणारा गुलाबी थंडीतील हा सामना. धनविन स्पोर्ट्स वसई विरुद्ध कनक 11 भांडूप. एका बाजूला मुंबई आहे, एका बाजूला वसई आहे. मुंबई पालघर जेव्हा जेव्हा समोर आला ना तेव्हा तेव्हा रंगला क्रिकेटच्या पटलावरचा एक द्वंद्व संघर्ष आणि आज तो तुम्हाला पाहायला मिळतोय.
4 षटके या मॅच मध्ये पूर्ण झाली आहेत. 5 षटकांची मॅच, टार्गेट 65 धावायचं, कारण 3 रन पेनल्टीच्या ऍड झालेत. 68 करायचे होते, टार्गेट 65 वरती आलं आणि आता समीकरण उरलंय 4 ओव्हर रनच्या स्कोर कार्डवर 53 बनवायच्यात 65, म्हणजे अजूनही 6 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये करायच्या धावा त्या म्हणजे 12. हे समीकरण सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाटील नेटवर्क लाईव्ह या ठिकाणी दाखवतं. ब्युटिफुल टेलिकास्ट, ब्युटिफुल टुर्नामेंट, एबी ट्रॉफी 2024. कोण जिंकेल मॅच? धनविन स्पोर्ट्स की कनक 11, वसई की भांडूप, पालघर की मुंबई, फलंदाज की गोलंदाज, कोण गाजवतील एबी ट्रॉफीच्या आजच्या रात्रीचं हे मैदान आणि खेळपट्टीचा राजा? या मॅचचा कोण विजय कुणाच्या वाटाला? कनक 11 भांडूप की धनविन स्पोर्ट वसई? थोड्याच वेळात उत्तर मैदानावरती तुम्हाला मिळेल, कारण हा सामना खतरनाक आहे, क्लोज इन्काउंटर. पहिला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये, या टप्प्यावरती पडले तर मैदानावरती रन्स बनवणं कठीण आहे. बट टप्पा थोडासा मागे किंवा थोडासा पुढे, मग एकतर हाफ ट्रॅकर किंवा एकतर ओव्हर पिच, त्यामुळे या 2 बॉल पासून वाचावं लागेल गोलंदाजाला. 5 बॉल 12. आता अर्ध्या विकेट वरती आहे, कसा सोडेल बॅटर याची सर चर्चा करत होतो की कंट्रोल बॉलरला करावा लागेल. ज्या टप्प्यावरती तो बॉलिंग करत होता, प्लेन बॉल होता पहिला आणि हा दुसरा देखील होता, मात्र इथे टप्पा चुकला, विस्फोट ठरला. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता यष्टी रक्षकांनी पूर्ण टीम म्हणेल कनक 11 भांडूप, यही डालना है ना मेरे भाई तो तेरे को इचरक, अन्यथा परतीचा प्रवास फार लवकर करावा लागेल. तुझ्यासाठी 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 आले वना आणि कामारे, तुझ्यासाठी आले वना खरंच कान्हा, तुझ्यासाठी आले वना. 4 बॉल 6 रन आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. चौकार, षटकार, डबल, सिंगल्स महत्वाच्या. तिथे फटका चांगला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, एक्स्ट्रा कव्हरला जो गवताचा गालीचा त्याला आग लावत बॉल चाललाय सीमा रेषा पार. वॉट अ शॉट. मुंबईचा मरीन ड्राईव्ह जितका भांडुपकरांना आवडत असेल सध्या तितकाच कव्हर ड्राईव्ह आवडेल मैदानावरती बॅटर नितीन जंगमचा टीम धनविन स्पोर्ट्स वसईला. 4 बॉल 2, 3 बॉल 2, 3 चेंडू आणि धावा करायच्या मैदानावरती 2. संतोष सक्सेना सरांचं आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. वन ऑफ द ग्रेट लेजंडरी प्लेयर, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव आणि इथे धावा झाले 2 आणि जिंकलाय सामना धनविन स्पोर्ट्स वसई अँड हार्ड लक टीम कनक 11 भांडूप. नरक्या तेऱ्यागत दाखवी नाही दाखवी. थँक्यू डीजे. दोन्ही टीम शेक हँड करा आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. चला संजय